प्रॉब्लेम आहे, सुरू करून दे. बर. रामकृष्ण हरी. सुप्रभात. गुरुब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्मा तस्मै श्री गुरवे नमः. आनंद योगी परमपूज्य डॉक्टर काका यांना शिरसाष्टांग नमस्कार करते. माझे प्रेरणास्थान आचार्य डॉक्टर श्री सुनील काका व सौ शैलजा काकू यांनाही साष्टांग नमस्कार करते. श्रोते, आपण जगदीश मूर्ती तुम्हा सर्व ज्येष्ठ व श्रेष्ठ साधकांना वंदन करते. श्रद्धेय नीलाताई दातार यांनाही वंदन करते. आज गीता पठन करणारी आराध्या हिचे स्वागत करते. आराध्या ही राहुल दादा व वृषाली खोत यांची सुकन्या आहे. अक्काताई खोत यांनी आपल्या वर्गात गीता पठन केले होते. त्यांची ती नात आहे. आराध्या मॉडर्न प्री मायरी शाळेत दुसऱ्या वर्गात आहे. आराध्या, तुला खूप खूप शुभेच्छा बेटा. तू गीता पठणाला सुरुवात करू शकते. आराध्य दिसत नाहीये. आराध्या बरोबर join झाले. आता तू दिसत नाहीये थोडी. हा हा व्यवस्थित ठेव. छान बेटा. सुप्रभातम. कृष्णार्पणमस्तु. परम पूज्य सुनील काका यांना सौ काकूंना वंदन. माझ्या गुरु विशाखा बदे यांना वंदन. नीला आजी दातार यांना वंदन करून मी भगवद्गीता अध्याय 15 पठणाला सुरुवात करते. ओम श्री परमात्मने नमः. अथ पंचदशोऽध्यायः. श्री भगवानुवाच ऊर्ध्वमूलमधःशाखम् मश्वत्थं प्राहुरव्ययम् छन्दंसि यस्य पर्णानि यः संवेद स वेदवित् अधश्चोर्ध्वं प्रसृतास्तस्य शाखा गुणः प्रवृद्धा विषयप्रवालाः अधश्च मूलान्यनुसन्ततानि कर्मानुबन्धीनि मनुष्यलोके स्वरूपमस्योपमुद्यते ज्ञातो प्रसादेन आवाज येत नाहीये. थोडं त्यांच्याकडे नेटचा प्रॉब्लेम असू शकतो. हॅलो. आराध्य, तुझ्या आवाज येत नाहीये. हा. हॅलो आराध्य, आवाज येत नाहीये. काही आवाज येते. प्रॉब्लेम आहे का इंटरनेटचा? हॅलो.
हा हॅलो, बोल बेटा, म्हण. म्हणू. हो म्हणा म्हणा बेटा, म्हण बेटा. श्री ओम श्री परमात्मने नमः. अथ पंचदशोऽध्यायः. श्री भगवानुवाच ऊर्ध्वमूलमधःशाखम् नश्वत्थं प्राहुर्यम् छन्दोऽसि यस्य पर्णानि यस्य अधश्चोर्ध्वम् ताई हो बेटा, तू एक मिनिट. एक मिनिट. बेटा तुझा काही प्रॉब्लेम येतोय का म्हणण्यात? हॅलो, कोण आहे तुझ्या जवळ? जॉईन होण्यात प्रॉब्लेम आहे. हॅलो, थांबते मी एक मिनिट. थोडं तिला अटेंड करा, तिथे थांबा तुम्ही. सविता ताई, थोडं तुम्ही तिच्या जवळ थांबा जरा. काय इंटरनेटचा प्रॉब्लेम आहे का? ताई ताई जॉईन. बोल बेटा आराध्या, तुझं पाठ आहे सगळं. तू छान शांत मनाने डोळे मिटून म्हणू शकतेस. हा ताई हं? अजिबात काही दडपण घेऊ नकोस आणि आवाज छान येतोय. आता म्हणू. म्हण बेटा म्हण, छान म्हणते तू. आणि ताईंना, सविता ताई आहेत ना, त्यांना म्हणा माझ्या जवळ बसा थोडं. हा. ओम श्री परमात्मने नमः. अथ पंचदशोऽध्यायः. श्री भगवानुवाच ऊर्ध्वमूलमधःशाखम् नश्वत्थं प्राहुरव्ययम् छन्दंसि यस्य पर्णानि यः स वेदवित् अधश्चोर्ध्वं प्रसृतास्तस्य शाखा गुणः प्रवृद्धा विषयप्रवालाः अधश्च मूलान्यनुसन्ततानि कर्मानुबन्धीनि मनुष्यलोके न रूपमस्येह ततोपलभ्यते नान्तो न चादिर्न च सम्प्रतिष्ठा अश्वत्थमेनं सुविरूढमूलम् वशङ्गशस्त्रेण दृढेन चित्वा ततः तत्परिमार्गितव्यम् यस्मिन् गता न निवर्तन्ति भूय तमेव चाद्यं पुरुषं तमे प्रपद्ये यतः प्रवृत्ति प्रसृता पुराणि निर्माणमोहाजितसङ्गदोष अध्यात्मनिज्ञा विनिवृत्तकामाः द्वन्द्वैर्विमुक्ता सुखदुःखगच्छन्त्यमूढा पद्मव्ययं तत् न तद्भासते सूर्यो न शशाङ्को न पावकः यद्गत्वा न निवर्तन्ते तद्धाम परमं मम ममैवांशो जीवलोके जीवभूतः सनातनः मनःशस्त्राणीन्द्रियाणि प्रसृतिस्थानि कर्षति शरीरं यद्वाप्नोति यच्चाप्युक्तामतीश्वरः गृहीत्वा निसंयान्ति वायुर्गन्धानि वाशयात् क्षत्रं चक्षुस्पर्शनं च रसनं घ्राममेव च अधिष्ठाय मनश्चायं विषयानुपसेवते उत्क्रामन्तं स्थितं वापि भुञ्जानं वा गुणान्वितं पश्यन्ति ज्ञानचक्षुषा यतन्तो योगिनश्चैनं पश्यन्त्यात्मन्यवस्थितं यतन्तोऽप्यकृतात्मानो नैनं पश्यन्त चेतसः यदादित्यगतं तेजो जगद्भासयतेऽखिलम्
यच्चन्द्रमसि यच्चाग्नो तत्तेजो विद्विमामकं गामाविश्य च भूतानि धारयाम्यहमोजसा पुष्णामि चौषधिः सर्वाः सोमो भूत्वा रसात्मको अहमैश्वानरो भूत्वा प्राणिनादेहमाश्रित प्राणापानसमायुक्त पञ्चाम्यन्नं चतुर्विधं सर्वस्य चाहं हृदि सन्निविष्टो मतस्मूर्ति ज्ञाननपोहनं च ये वेदैश्च सर्वैरहमेव वेद्यो वेदान्तकृत्वेदविदेव चाहं द्वाविमो पुरुषो लोके क्षरश्चाक्षर एव च क्षरः सर्वाणि भूतानि कुतस्थो अक्षर उच्यते उत्तमः पुरुषस्तन्य परमात्मेत्युदाहत यो लोके त्रयमाविश्य विवर्तव्य ईश्वर लक्ष्मार्दशीतोऽहं क्षरादपि चोत्तमः तस्मै लोके वेदैश्च प्रतितः पुरुषोत्तमः यो मामेवं सम्मूढो जानाति पुरुषोत्तमः स सर्वभजति मां सर्वभावेन भारत इति गुह्यतमं शास्त्रमिदमुक्तमया नघः यद्बुद्ध्वा बुद्धिमान् स्यात् कृतकृतश्च भारत ॐ तत्सदिति श्रीभगवद्गीतासूपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे पुरुषोत्तमयोगो नाम पञ्चदशोऽध्यायः श्रीभगवानुवाच धन्यवाद. आराध्या बेटा, खूप छान पठन केलंस ग. तुझे खूप खूप अभिनंदन करते. थँक्यू ताई. काल आपण सौ सुनंदाताई संगेवार यांचे चिंतन ऐकले. त्यांचा थोडक्यात गोषवारा सांगण्याचा प्रयत्न करते. 7व्या श्लोकामध्ये भगवान श्रीकृष्ण म्हणतात, या देहात सर्वत्र व्यापून असणारा सनातन असा जीवात्मा माझाच अंश आहे. सनातन म्हणजे सदैव नूतन. मी नित्य नूतन आहे, कारण मी आत्मा आहे. हा जीवलोक माझा अंश आहे. अंशामध्ये अंशीचे पूर्ण गुणधर्म असतात, त्याला अंशी म्हणतात. आचार्य डॉक्टर सुनील काका यांनी हे छान समजावून सांगितले आहे. उदाहरण दिले आहे, खडी साखर दगडासारखी असते. त्यावर हातोडा मारला की त्याचे तुकडे तुकडे झाले, म्हणजेच त्याचे अंश झाले. आता भाग आणि अंश यामधला फरक समजावून सांगितला आहे. युद्धामध्ये सैनिकाला तलवारीने मारले असता त्याची मान धडापासून वेगळी केली, म्हणजे धड एक भाग, मान दुसरा भाग. तर इथे विषय आहे की हात कापला तर अंश नाही, शरीराचा भाग कापला. अंश आणि भाग यांच्यात फरक आहे. सगळ्या ब्रह्मांडात मोजता न येण्यासारखे अखंड जीव आहे, म्हणून जीवलोक म्हटले आहे. मग गडी साखरेचे बारीक बारीक तुकडे केले आणि त्याला मिक्सरमध्ये टाकून त्याची पिठी साखर तयार केली. पिठी साखरेचा एक कण आणि गडी साखरेचा डल्ला या दोन्हीचे गुणधर्म सारखेच आहेत. म्हणून ब्रह्मापासून असंख्य जीव हे भासतात. त्या जीवामध्ये ब्रह्मस्वरूपाचा अंश आहे, ईश्वराचा अंश आहे. ब्रह्मस्वरूपामध्ये अंश आणि अंशी असा भावच नाही. ब्रह्मस्वरूप दोन होऊ शकत नाही. खडीसाखर आणि पिठी साखर स्वाद एकच आहे. खडीसाखरेचा पांढरेपणा आणि पिठी साखरेचा शुभ्रपणा एकच आहे. यालाच अंश म्हणतात. ईश्वराचे सगळे गुणधर्म त्याच्या अंशामध्ये आलेले आहे. म्हणून खडीसाखर तद्रूप आहे, चिद्रूप आहे आणि आनंदरूप आहे. पिठी साखरही तद्रूप आहे, चिद्रूप आहे आणि आनंदरूप आहे. खडी साखरेलाही मर्यादा आहे, कारण ती निरपेक्ष व्याप्त नाही. असे ते कसे? मग इथे उदाहरण दिले आहे. हजारो घट तयार केले. या 1000 घटांमध्ये हजारो आकाश झाले. आता कोणते आकाश कोणत्या आकाशापासून वेगळे आहे, सांगता येईल काय?
वर असलेले आकाश आणि घटात दिसत असलेले आकाश, या आकाशाचा आणि त्या आकाशाचा गुणधर्म वेगळा आहे काय? तर याचे उत्तर नाही असे आहे. अजिबात भिन्न नाही. दोन आकाशांमध्ये जरा सुद्धा फरक नाही. हे घट जर फोडून टाकले तर आकाश एक झाले. काय? तर नाही, ते विभागलेच नाही. म्हणून ममैवांशो जीवलोके, म्हणून इतके मोठे जीव तयार झाले. हा भासच आहे आणि तो आम्हाला खरा वाटतो. ज्या ठिकाणी अंश अंशीचा भाव तयार होतो त्या ठिकाणी भेद तयार होतो. द्वैत सत्यत्वानी भासायला लागते. त्याचा परिणाम मी सुखी, मी दुःखी असे वाटतं. मग मग आता अंश कोणत्या प्रकारे राहतो? गोडवा, शुभ्रता या दोन्ही गोष्टी सारखेपणानेच आहे. तद्रूप, चिद्रूप, तद्रूप आणि आनंदरूप आहे. ते चिदाभासाच्या रूपाने राहते. हा चिदाभास आत्म्यापासून येतो. त्यामुळे हे सगळे शरीर प्रकाशित झाले आणि ते चैतन्य स्वरूप आहे असं भासतं. म्हणून सगळ्या भूतांमध्ये तो आत्मा सारखाच आहे. ईश्वरच अंश आहे आणि मी अंशरूप आहे. अंशी हा अंशरूपच असतो. ईश्वर हा मायोपाधिक असल्यामुळे भासमान आहे. दोघांच्याही उपाधी कळल्या तर दोन्ही ब्रह्मरूप आहे आणि ते मी आहे असे परमपूज्य आचार्य सद्गुरू आम्हाला सांगतात. तुकाराम महाराज म्हणतात, आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंदाची अंग आनंदाचे. आज श्लोक क्रमांक 8. आजच्या आदरणीय वक्त्या श्रीमती मयुरीताई तेली यांचे स्वागत करते. मयुरीताई या आचार्य डॉक्टर सुनील काका यांच्या अनुग्रहित आहेत. यांचे दासबोध ग्रंथाचे अभ्यास वर्ग सुरू आहे आणि मनोबोधाचे अभ्यास वर्ग त्या घेत आहेत. नाथ भागवत व रामायण यावर त्यांनी चातुर्मासामध्ये चिंतन सांगितले आहे. मी त्यांना विनंती करते त्यांनी चिंतनास सुरुवात करावी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्मा तस्मै श्री गुरुवे नमः. सद्गुरुनाथ महाराज की जय. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. परमपूज्य डॉक्टर काकांना नमस्कार करते. परमपूजनीय माझे श्री गुरु सुनील दादांना नमस्कार करते आणि शैलाताईंना नमस्कार करते. आदरणीय नीलाताईंना नमस्कार करते. सुलक्षणाताईंना नमस्कार करते आणि आजचे पठण करणारे आराध्या तुझं कौतुक करते. इतकं सुंदर तू पठण केलं आहेस. जवळ असीना तर हृदयात धरलं असतं आणि खूपच तुझं कौतुक आहे. खूप सुंदर बेटा. आणि आपण सगळे श्रोतेवृंद ज्येष्ठ आणि श्रेष्ठ आपण सगळ्यांना नमस्कार करते आणि आजचे चिंतन सुरू करते. शरीरम यद वापनोती यच्चा पृथ्व्या मतीश्वरः गृहीत्वैतानि संयाती वायुर्गंध निवासयात. असा आपल्याला अभ्यासासाठी हा आज 8वा श्लोक मिळालेला आहे. आपण हा घेतलेला आहे आणि ह्याच्यामध्ये वायुर्गंधाच्या साह्याने जसं गंधाला ग्रहण करतो आणि एका स्थानावरून दुसऱ्या स्थानावर घेऊन जातो, तसाच हा देहाचा स्वामी जीवात्मा ह्या शरीराचा जेव्हा त्याग करतो तेव्हा मन सहित सूक्ष्म इंद्रियांना घेऊन म्हणजेच ग्रहण करून वासनेनुसारी दुसऱ्या शरीरात तो प्रवेश करतो किंवा तिथं जातो. असा ह्याचा साधा साधा अर्थ आहे. आपण भगवद्गीतेच्या 15व्या अध्यायाचा अभ्यास करत आहोत आणि त्याचं नाव आहे पुराण पुरुषोत्तम योग. म्हणजेच पुराण पुरुषोत्तम योग म्हणा, पुरुषोत्तम योग म्हणा, याचा आपण आपल्याला आज अभ्यास करायचा आहे. आणि त्याआधी आपण थोडासा मागचा आढावा घेऊ म्हणजे हा अभ्यास समजायला आपल्याला सोपं जाईल. न तद्धासयते सूर्यो न शशांको न पावकः यद्गत्वा न निवर्तन्ते तद्धामं परमं मम.
यामध्ये भगवंतांनी एक महत्वपूर्ण सिद्धांत आपल्याला सांगितला आहे, शिकवलेला आहे, की आपल्याला प्रकाश या शब्दाचा अर्थ परमार्थामध्ये काय घ्यायचा आहे, तर एक माहिती असणं, ज्ञान असणं, अशा रीतीने त्याचा आपण अर्थ घ्यायचा असतो. आणि ते म्हणतात की हा जो आत्म्याचा प्रकाश आहे, आत्म्याचं ज्ञान आहे, हे सूर्याच्या प्रकाशात, चंद्राच्या प्रकाशात किंवा अग्नीच्या प्रकाशात होऊ शकत नाही. तर काय, आत्मा होऊनच आत्म्याचं ज्ञान करू शकतो, आत्म्याचं ज्ञान आपण जाणू शकतो. कारण की आत्मा म्हणजे स्वसंवेद्य आहे. आत्म्याचं ज्ञान आत्मा होऊनच घ्यावं लागते, किंवा 9 प्रमाणांनी सुद्धा याचं ज्ञान होऊ शकत नाही, आणि इंद्रियांनी सुद्धा, आणि अग्नीने, ह्या चंद्राने, सूर्याने सुद्धा याचं आपल्याला ज्ञान होऊ शकत नाही. आणि जर आपल्या त्रिपुटीचा नाश झाला तर त्याची अनुभूती आपण घेऊ शकतो. आणि ह्यात एक सुद्धा याच्या, हा एक मुद्दा झाला. आणि दुसरा म्हणजे चंद्र, सूर्य, अग्नी यांच्या तिघांचंही प्रकाशन या आत्म्याच्या प्रकाशावर होत असते. म्हणजेच हा आत्मा तिघांचंही प्रकाशन करतो. की मूळ आपला स्वभाव काय आहे, आत्मा. आणि आत्म्याच्याच अधिष्ठानावर आपल्याला सूर्याचं, चंद्राचं, अग्नीचं ज्ञान होते. जर ह्या जीवात्म्याजवळ नुसतंच या जीवनामध्ये सूर्य, चंद्र यांचाच प्रकाश असता आणि आत्म्याचं नसतं, आत्मा नसता, तर ह्या कशाचाही ज्ञान आपल्याला झालं नसतं, म्हणजे जीवात्म्याला झालं नसतं. आणि आपल्या ह्या आत्म्याच्याच प्रकाशामुळे, आतल्या ह्या प्रकाशामुळे, आपल्या आत्मप्रकाशामुळे, किंवा ज्याला आपण आत्मा म्हणतो, परब्रह्म म्हणतो, ब्रह्म म्हणतो, ह्यामुळे या आपल्याला ह्याचा प्रकाश, या चंद्राचा, सूर्याचा किंवा अग्नीचं ज्ञान आपल्याला होते. तो प्रकाश आपल्याला जाणवतो. म्हणजे मुख्य काय आहे, तर आत्मा मुख्य आहे. आणि ह्याच्यामुळे हा बाहेरच्या सूर्याचा आणि चंद्राचा आपल्याला प्रकाश होतो. ही भाषा आपल्याला म्हणजे एकदम महत्वपूर्ण आहे. का नाही होत, तर हे आपलं स्वरूप इंद्रियातीत आहे, इंद्रिय अगोचर आहे. आणि ही सगळी अत्यंत महत्वपूर्ण भाषा आहे. पण ती आपल्याला कठीण का वाटते, कारण आतापर्यंत आपण जे जे काही ज्ञान मिळवलेलं आहे ना, ते सगळं या इंद्रियांच्या आणि मनाच्या द्वारेच मिळवलेलं आहे. इतर कोणत्याही अंतःकरण ज्याला आपण म्हणतो, त्याच्याद्वारे सगळं आजपर्यंतचं ज्ञान मिळवण्याचा आपण प्रयत्न केलेला आहे. स्वतःच्या स्वरूपाचं ज्ञान या लौकिकातल्या यांनी होऊ शकत नाही. ते आपल्याला, ते होऊनच, म्हणजे आत्मा होऊनच, आत्मरूप होऊनच त्या आत्म्याचं ज्ञान येऊ शकते. यद्गत्वा न निवर्तन्ते तद्धामं परमं मम. म्हणजे जिथं जाऊन पुन्हा परत यावं लागत नाही. ही संकल्पना आपण बघितली आहे, विस्ताराने बघितली आहे, पण थोडासा आढावा घेते. अर्थात जो असा आत्मरूप होतो, त्याची अनुभूती आत्म्याची घेतो, त्याला अपूर्णता मग राहत नाही. कोणताही म्हणजे पूर्ण करण्यासाठी, कोणतं तरी काम अपूर्ण राहिलं आहे, ते पूर्ण करण्यासाठी परत यावं लागेल, असा कोणताही विचार त्याच्याजवळ राहत नाही. जे उपनिषदामध्ये म्हटले आहे, पूर्णात पूर्ण मुदच्यते, असा त्याला अनुभव झाला आहे. आणि असा अनुभव झाल्यामुळे त्याच्या जीवनामध्ये कोणतीही गोष्ट अशी नाही की जी पूर्ण करण्यासाठी त्याला काहीतरी खटपट करावी लागेल, काहीतरी काम करावं लागेल. पण याचा अर्थ हाही नाही आहे की जो हा आत्मस्वरूप झालेला पुरुष आहे तो पुन्हा असा निष्क्रिय बसून राहतो, असाही याचा अर्थ नाही. किंवा तो कोणत्याही आत्मज्ञानी झालेला व्यक्ती कोणताही व्यवहार करत नाही, किंवा एका जागेवरच असा बसून राहतो आणि कशातही येणं जाणं करत नाही, असाही याचा अर्थ नाही. तर तो त्याला सुखी होण्यासाठी, आनंदी होण्यासाठी ह्या बाहेरच्या कोणत्याही आनंदाचा त्याला उपयोग करावा लागत नाही, किंवा गरज पडत नाही. तो स्वतः आनंद स्वरूप झालेला असतो. तो कृती करत नाही असाही भाग नाही. तो कृती करतो, पण कशासाठी करतो, या समष्टीच्या कल्याणासाठी,
किंवा आपल्या कर्तव्यपूर्तीसाठी तो जे काम करत असतो ते करतो. त्याला स्वतःला आनंद मिळवण्यासाठी कोणती तरी आपल्या जीवनात हे हवं ते हवं ते हवं असं काही मिळवण्यासाठी कोणतीही गोष्ट मला हवी आहे याच्यासाठी त्याला काही करावं लागत नाही. तो पूर्ण आहे, पूर्णात पूर्ण मुदच्यते असा तो झालेला आहे. पण तरीही आणि खरं म्हणजे विश्रांतीचं स्थान हेच आहे. हे आपलं स्वतःचं स्वरूप, आपल्या स्वतःच्या स्वरूपाकतेपेक्षा माणसाला कोणतेही प्रयत्न एकदा स्वरूपाकार मिळाल्यावर मग त्याला कोणतेही प्रयत्न करण्याची म्हणजेच कोणतीही यातायात विशेष करून करावी लागत नाही. अर्थातच ही यातायात सूक्ष्मातली आहे, या स्थूल देहाची नाही. आणि अशा हे विशेष प्रयत्न म्हणजे विशेष येणं जाणं ज्याला आपण जन्म मृत्यू म्हणतो ही त्याला करावी लागत नाही. आणि त्याच्यानंतर 7व्या श्लोकामध्ये भगवंत बोलले ममै वांशो जीव लोके जीवभूत सनातन मनःषष्टांद्रियाणि प्रकृती स्थाने कर्षति. ममै वांशो जीव लोके याचाही विस्तार आपण केला आहे. काय बघितलं आहे की याच्यामध्ये आपल्याला जसं आपल्या वेदांत शास्त्रांनी सांगितलं आहे, श्री गुरूंनी सांगितलं आहे, संतांनी सांगितलं आहे की भगवद्गीतेत सुद्धा सांगितलं आहे की भगवंत हा एकच आहे, निर्गुण निराकार परब्रह्म हा एकच आहे, एकमेवा द्वितीय, तो एकच आहे. पण तरीही आपण 4 भगवंताचे प्रकार केलेले आहेत, कारण हा इंद्रिय अगोचर आहे. या इंद्रियाने तो जाणता येत नाही. म्हणून आपण दुसरं केलं आहे की जो सगुण निराकार ज्याला ईश्वर रूप आपण म्हणतो, आणि दुसरं सगुण साकार ज्याला अवतार आपण म्हणतो, आणि चौथं प्रतिमा, त्या अवताराच्याच आपण प्रतिमा बनवल्या ज्याची आपण पूजा करतो. असे 4 आपण भाग भगवंताचे म्हणजेच या ईश्वराचे केले. आणि आपण कोण आहोत? या सगुण ईश्वराचे आपण अंश आहोत. निर्गुण निराकाराचे आपण अंश नाही. मी तोच आहे, मी ब्रह्मच आहे. अंश आपण कशाचे आहोत? सगुण निराकाराचे म्हणजे ईश्वराचे आपण अंश आहोत. निर्गुण निराकाराचे आपण अंश नाही, कारण निर्गुण निराकारामध्ये अंशी भाव नसतो. त्याच्यामध्ये ब्रह्म सत्य जगन मिथ्या जीवो ब्रह्मैव नापरा. प्रत्येक जीव मूलतः ब्रह्मरूपच आहे, तो ब्रह्माचा अंश नाही, कारण ब्रह्मामध्ये अंशी भाव नसतो नाही. सगळा अभ्यास आपला झाला आहे, पण तरीही हा आढावा घेतला की पुढचा विषय समजायला सोपा घेईल म्हणून थोडस सांगते की अंशी भाव हा निर्गुण निराकारामध्ये नसतो. आपण सगुणाचे अंश आहोत, आपण निर्गुणाचे अंश नाही. हा सगळ्यात महत्वाचा विषय. म्हणजेच हे आता कुठवर मानायचं? मी हे कुठपर्यंत हे मानायचं? सगुणाच्या आधारे निर्गुण पाविजे निधारे. मी त्या निर्गुण निराकाराचा अनुभूती, प्रत्यक्ष अनुभूती जोपर्यंत मी घेऊ शकत नाही तोपर्यंत मला हे मानायचं. आणि आपण एक इथं चुकून जातो की जे समर्थांनी म्हटलं आहे सगुणाच्या आधारे निर्गुण पाविजे निधारे, म्हणजे या सगुणातच आपण रमतो. त्यांनीच म्हटलं आहे सगुणाच्या आधारे निर्गुण, ते मिळेल तेव्हा मिळेल. पण त्याच्या पुढचं सारासार विचारे संत संगे हे 2 काम आपण विसरून जातो. सारासार विचार काही करत नाही आणि संत संगत अजिबात नाही. असं जेव्हा आपलं होते तेव्हा आपल्याला ती प्रत्यक्ष अनुभूती यायला वेळ लागतो. जर आपण अशा रीतीने स्वतःला ठेवलं तर आपण ती अनुभूती घेऊ शकतो. म्हणजे सगुणाच्या आधारे निर्गुणापर्यंत पोहोचण्याची व्यवस्था आहे. आणि ही पहिली एक पायरी आहे. सगुण फार गोमट आहे, हो, फार सुंदर आहे, आणि आपण तिथंच रमतो. हे आपलं होऊ नये म्हणून इथं सगळं सांगितलेलं आहे. आणि दुसऱ्या ओवीत म्हटलं आहे की पुढे भगवंत म्हणतात मनुष्य इंद्रिय आणि प्रकृती स्थाने कर्षति. म्हणजेच हा जो जीवात्मा आहे तो मूलतः ब्रह्मरूपच आहे, तो ईश्वराचा अंश आहे. ईश्वराचा अंश असू नये ह्याने काय केलं? या मनाला, या इंद्रियांनाच
मी समजून बसून गेला. 5 ज्ञानेंद्रिय ज्याला आपण श्रोत्र चक्षु असं म्हणतो इत्यादी, आणि 6वं मन यालाच मी आहे असं समजून बसून गेला. क्षेत्रज्ञ विभाग योग यामध्ये सुद्धा हीच कल्पना सांगितलेली आहे की क्षेत्र म्हणजेच जे ज्ञानेंद्रिय आणि कर्मेंद्रिय हे सगळं आणि एक मन हे सगळं प्रकृतीचं भागामध्ये जाते. प्रकृतीचा भाग आहे म्हणजेच क्षेत्र आहे. आणि त्या प्रकृतीच्या भागामध्ये म्हणजे क्षेत्राच्या हिश्श्यामध्ये हे सगळं जाते. आणि क्षेत्र अचेतन आहे. इथे जो आपण बघत आहे तो भाग म्हणजे 5 इंद्रिय आणि 6वं मन हे सगळं प्रकृतीचा भाग आहे. आणि चेतन जीवात्मा अचेतन प्रकृतीपासून बनलेल्या ह्या इंद्रियांना, या मनाला मी मानून बसून गेला. आणि मन षष्टेंद्रिय आणि कर्माणी प्रकृती स्थाने कर्षती म्हणजे कर्षती म्हणजेच आकर्षणही करू लागला. आणि हा जो जीवात्मा प्रकृतीपासून स्थित इंद्रिय मनाला मी आपलं म्हणू लागला, त्याचं कर्षण करू लागला. वास्तविक प्रत्येक जीवात्मा स्वरूपाने ब्रह्म आहे. निर्गुण ब्रह्म हे त्याचं मूळ स्वरूप आहे. तरी सुद्धा तो सगुण ईश्वराचा अंश आहे हे सगळं विसरून गेला. आणि प्रकृतीमध्ये स्थित या जड इंद्रियांना आणि मनाला मी समजून बसला. आणि त्यामुळे काय झालं, या मनाला मी म्हटलं, या इंद्रियांना मी म्हटलं, या देहाला मी म्हटलं, आणि इथूनच त्याचा सुख दुःखाचा प्रारंभ होऊन गेला. या देहाचे हे सगळे त्याच्या सुख दुःखाचे सगळे प्रांत इथून सुरू होऊन गेले. कारण प्रकृतीमध्ये स्थित इंद्रियांना, शरीराला त्यांनी माझं म्हटलं, मी म्हटलं. आणि ह्यालाच शास्त्रामध्ये वेदांत शास्त्रामध्ये त्याला देहतादात्म्य म्हटलं आहे. आणि हे देहतादात्म्य केलं म्हणजे मनाला मी म्हटलं, इंद्रियांना मी म्हटलं, आणि इंद्रिय मन मी झाल्यामुळे मग ह्याला सगळे आध्यात्मिक ताप, आधिभौतिक ताप, आधिदैविक ताप सुरू होऊन गेले. आणि ह्या देहाला वास्तविक पाहता शरीराला, देहाला काहीतरी त्रास झालेला आहे, काहीतरी इजा झालेली आहे. आणि हा जीवात्म्याने त्याला माझं म्हटल्यामुळे ह्या शरीरात स्थित जे चैतन्य आहे तो जीवात्मा आहे. पण त्यांनी स्वतःला मूळ आत्मस्वरूप असतानाही आपलं स्वरूप न जाणल्यामुळे, या शरीरासोबत तादात्म्य केल्यामुळे त्यांनी आपल्या शरीराला म्हणजे देहाला, या सुख दुःखाच्या भोगाला तो माझे सुख दुःख मानू लागला. आणि मीच आहे. आणि ह्या त्रिविध तापांचा भोगता मी, त्रिविध तापांचा म्हणे मी करता मी. हा भाग दुसरा झाला, एक भाग झाला. आणि दुसरा भाग म्हणजे कर्षती. याचा अर्थ जीवात्मा एक नियामक आहे. आणि कोणाचा, तर या इंद्रियाचा आणि मनाचा. त्याने नियामक म्हणजे नियंत्रण करणारा. इंद्रियांवर आणि मनावर या जीवात्म्याचं म्हणजेच तो नियामक असला पाहिजे, त्याला चालवणारा असला पाहिजे, नियंत्रण करणारा असला पाहिजे. थोडस बघूया घोडा आणि घोडेस्वार. जर हा घोड्यावर बसणारा घोडेस्वार जर त्याने आपल्या घोड्याला आपल्या नियंत्रणात ठेवलं, तर तो त्याच्या गंतव्यापर्यंत बरोबर जाऊ शकतो. आणि तो जर स्वतःच्या घोड्यावर नियंत्रण नाही ठेवू शकला तर घोडा सैराट होतो आणि कोणत्याही दिशेला त्याला घेऊन जातो. आणि त्याच्या इच्छेनुसारी दिशेला तो पोहोचू शकत नाही. हीच गोष्ट जीवात्मा आणि स्वतःवर जर नियंत्रण ठेवू नाही शकला तर ही इंद्रिय आणि हा मन सैराट त्याला कुठेही भटकवतात आणि भटकंतीमध्ये टाकतात. म्हणजेच रजगुण आणि तमगुणामध्ये घेऊन जातात. जसं आपल्याला शैलाताई नेहमी म्हणते की सत्वगुणाची जोपासना करा.
पण हे मनाच्या आणि इंद्रियांच्या मागे धावल्यामुळे हे सगळे मिळून त्याला भटकवतात, म्हणजे रजगुणात आणि तमगुणात घेऊन जातात. इथं बसून मला असं वाटते की आपण थोडासा अभ्यास केला पाहिजे. 10 मिनिट तरी आपण छान अभ्यास केला पाहिजे, साधना केली पाहिजे, जी माझ्या श्री गुरूंनी मला दिलेली आहे. पण मन म्हणते नाही नाही, घरातले काम पडले आहेत ते करून घे, किंवा पाऊस खूप आला आहे, थंडी आहे, मस्त झोपून जा. आणि भगवद्गीतेचा हा जीवात्मा, ही माझी इच्छा आहे, आणि जीवात्मा म्हणतो असा, मन म्हणते नाही झोपलं पाहिजे, किंवा जीवात्मा म्हणतो इथं बसून मी भगवद्गीतेचा अभ्यास केला पाहिजे, ज्यामुळे माझं कल्याण होणार आहे. पण मन म्हणते नाही नाही, झोपलं पाहिजे. एक मन म्हणते घरचे काम किती पडले आहेत, बसून काय मिळणार आहे, काम केले पाहिजे. असे ह्या बुद्धीमध्ये स्थित हा जो जीवात्मा आहे तो वासनानुसारी मन संकल्प निर्विकल्प करतो, आणि त्याच्यानुसारी तो इंद्रियांजवळून सगळे काम करून घेतो. पण हे स्वातंत्र्य सगळ्यांना आहे की तो या मनाला, या इंद्रियांना, जर ते भटकत असेल तर मी साधना करायला बसली आहे, तो भटकंतीत गेला, त्याला पकडून अजून आणा आणि इथं बसवा, आणि काही करून श्री गुरूंनी दिलेली साधना करा, भगवद्गीतेचा अभ्यास करा. हे स्वातंत्र्य प्रत्येकाला आहे. त्याला म्हणतात ह्या स्वातंत्र्यानुसारी, म्हणजे श्री गुरु बोधानुसारी, इच्छानुसारी क्रियमान स्वातंत्र्य करण्याचं आपल्याला सगळ्यांना अधिकार भगवंताने दिलेला आहे. असं जेव्हा आपण म्हणतो, म्हणजेच एक विचार म्हणतो झोपलं पाहिजे, एक विचार म्हणतो अभ्यास केला पाहिजे. असं जेव्हा या दोघांमध्येही या दोन संकल्पांचं घर्षण होते, संघर्ष चालतो, आणि या संघर्षामध्ये जर मी वासनानुसारी विचारांना हळूहळू बाजूला केलं पाहिजे, रजगुणातून तमगुणातून जे आलेले विचार आहेत त्यांना मिटवलं पाहिजे, आणि हळूहळू या संकल्पांना, जे मला श्री गुरूंनी दिलेले आहेत, जे श्रीमद भगवद्गीतेने दिले आहेत, शास्त्रांनी दिले आहेत, या विचारांना कार्यान्वित केलं. हे मला करण्याचं, हे माझं काम आहे, म्हणजे जीवात्म्याचं काम आहे. आणि असं जर मी करत नसेल, आणि मी जर असा सैराट वागत असेल, तर मग ह्या इतर योनीमध्ये ज्या सगळ्या दुसऱ्या योनी आहेत त्या भोग योनी आहेत. तिथं नुसतं वासनानुसारी ती योनी मिळालेली असते, आणि त्याच्यात भोगच भोगायचे असतात. आणि मी जर तसंच वागत असेल तर त्या योनीमध्ये आणि या श्रेष्ठ मनुष्य योनीमध्ये काय फरक राहिला? तर मला इथं थोडस स्वतःवर लक्ष ठेवलं पाहिजे की रजोगुण माझ्या मनामध्ये तमोगुणाचे जे वासनायुक्त प्रबळता आहे तेव्हा मी त्याला दाबून त्याच्यावर नियंत्रण ठेवून प्रेरणेनुसारी, सत्वगुणाच्या प्रेरणेने, श्री गुरूंनी दिलेल्या प्रेरणेने, भगवद्गीतेने दिलेल्या तत्वज्ञानाने त्याच्यावर मी कार्यान्वित झालं पाहिजे. मनःषष्ठांद्रिय आणि कर्माणी प्रकृती स्थाने कशते, म्हणजे हे माझं मन आणि इंद्रिय यांचं नियंत्रण, जिथं त्यांनी कर्षण केलेलं आहे, जिथं त्यांनी आकर्षण केलेलं आहे, तिथून ते विचार ते सगळे थांबवून मला श्री गुरूंनी दिलेल्या विचारांना कार्यान्वित केलं पाहिजे. म्हणजेच पापोघ परिधूयता, या विचारांना मला थांबवायचं आहे, आणि ह्या श्री गुरूंच्या विचारांना मार्ग करून द्यायचा आहे. हा अभ्यास आपण 7व्या श्लोकामध्ये केलेला आहे. आणि आता आपण आपला जो आजचा 8वा श्लोक आहे, जो आपण अभ्यासाला घेतलेला आहे, तो आहे शरीरम यद वापनोती यच्चा कृता मतिश्वरम गृहीत्वैत्वानि संयाती वायुर्गंध निवासयात. याच्यामध्ये भगवंतांनी एक दृष्टांत वायूचा दिलेला आहे, आणि त्यात आता सांगणं काय सुरू आहे की हा जीवात्मा शरीराला मी म्हणून बसला आहे, इंद्रियांना माझं म्हणून बसला आहे, शरीराला, इंद्रियांना, मनाला मी आहे असं समजून बसून गेला आहे, म्हणजे पक्क देह तादात्म्य करून बसला आहे. आणि आता
या देहाचं प्राण उत्क्रमण करण्याची वेळ आली, म्हणजे देह ठेवण्याची वेळ आली. या जीवात्म्याचं अशा वेळेस काय होते, हा विचार या 8व्या श्लोकामध्ये भगवंत सांगत आहेत. तिकडे तो गुंतलेला आहे आणि आता ह्याचं काय होते. वायू गृहीत्वैत्वानि संयाती वायुर्गंधा निवाशयात. वायू जसा कोणत्याही गंधाला, म्हणजे तो सुगंध आहे की दुर्गंध आहे ह्याचा विचार नाही आहे, गंधाला एका स्थानापासून दुसऱ्या स्थानावर घेऊन जातो. हा दृष्टांत त्यांनी दिला. आणि वायू जसा एका स्थानावरून मूळ स्थानावरून दुसऱ्या कोणत्या तरी स्थानावर घेऊन जातो, तसंच बिलकुल शरीरम यद वापनोती वायू गंधाम ईश्वरम. म्हणजे या शरीराचा जो ईश्वर आहे, या शरीराचा जो स्वामी आहे, तो जीवात्मा या शरीर सोडण्याच्या वेळी ज्याला त्यांनी माझं म्हटलं आहे, हे स्थूल शरीर आहे ना, इथंच पडलं राहते. आणि सूक्ष्म शरीर त्या शरीराला घेऊन दुसऱ्या जागेवर, म्हणजे दुसरा देह जो त्याला धारण करायचा आहे तिथं तो घेऊन जातो. म्हणजे त्याला आता माहित पडलेलं आहे की स्थूल देहामध्ये, स्थूल शरीरामध्ये आता हे स्थूल शरीर माझ्या वासना, माझ्या कामना पूर्ण करण्यासाठी लायकीचं राहिलं नाही, त्याच्यामध्ये ते सामर्थ्य राहिलं नाही. सद्वासना आहेत की दुर्वासना आहेत हा विचार नाही आहे. दोन्ही वासना या चालू शरीरामध्ये भोग देण्यासाठी हे शरीर आता त्या योग्यतेचं राहिलेलं नाही. हे लक्षात आल्यावर तो नूतन शरीर म्हणजे उत्तम, ह्या भोग वासनासाठी जे दुसरं शरीर उत्तम आहे, त्या नवीन शरीरामध्ये जे हे अचेतन आहे, जड आहे, या शरीरामध्ये दुसऱ्या ह्याच्यात तो जातो. पण हा चिदाभासा सोबत गेल्यामुळे हे शरीर चेतन झाल्यासारखं वाटते, कारण हा चिदाभासासह तिथं गेला आहे. गर्भामध्ये जेव्हा तो डॉक्टर साहेब म्हणतात की आता हार्टबीट सुरू झाले आहेत, त्याच्या पहिले त्याची वाट सुरूच होती. आणि कोण करत होतं त्याचं जोपासनं, त्याचं पालन पोषण कोण करत होतं, तर हा करत होता. कारण तिथं त्याला स्वतःला, त्याच्या कामना, त्याच्या वासना तिथं पूर्ण करून घ्यायच्या आहेत, म्हणून तो तिथं थांबला, त्याचं पालन पोषण करू लागला. आणि तिथं त्यांनी तो नवीन देह तयार केला, त्याच्यामध्ये तो मनुष्य म्हणून जन्माला आला. मग हा पूर्ण जो आहे नवीन देह कोणता आहे हा प्रश्न नाही आहे, पण तिथं त्याला कामना, त्याच्या वासना पूर्ण होतात हा प्रश्न तिथं त्याचा साधला जाऊन राहिला आहे. हीच संकल्पना दुसऱ्या अध्यायामध्ये सुद्धा भगवंत बोलले आहेत. वासांशी जीर्णानी तथा विहाय नवाने गृह्णाती नरोपराणे. म्हणजेच काय, दुसऱ्या अध्यायात भगवान बोलले की जशा रीतीने मनुष्य जुने जे हे जीर्ण झालेले वस्त्र आहे ते त्यागून देतो आणि नवीन वस्त्र बिलकुल धारण करतो, त्याचप्रमाणे हा जीवात्मा एक स्थूल शरीर सोडून नवीन स्थूल शरीर धारण करतो. प्रत्येक जीवात्मा, प्रत्येक मनुष्याचे अनेक देह आहे, अनेक जन्माचे अनेक देह त्यांनी धारण केलेले आहेत. आणि तिथं ते शास्त्र सांगते की तिथं त्यांनी एक देह त्याचा नाही, प्रमुख होता त्याचे 3 देह, 4 देह आहेत. पण महाकारण देहाचं इथं काही संदर्भ नाही आहे. स्थूल आणि सूक्ष्म देह याचाच आपण इथं संदर्भ आहे म्हणून घेऊया, कारण देहाचा विचार सुद्धा आपण थांबवूया. सूक्ष्म देह आणि स्थूल देह यालाच धरून हे सगळे विचार आपले आहेत. तर या 2 देहाचा आपण विचार करूया. हे 2च देह मनुष्याला, म्हणजे काय होते की आजच्या आपल्या विषयाला धरून हा स्थूल देह आणि सूक्ष्म देह आहे. त्याच्या विचारानुसार काय आहे की हा मला मनुष्य, मला असं वाटते की मी हा स्थूलच देह आहे, मला असं वाटते हे इंद्रियच म्हणजे मी आहे, मन म्हणजेच मी आहे. म्हणजेच या देहाला धरून मी स्त्री आहे,
मी आई आहे, मी काकू आहे, मी मामी आहे, मी गोरी आहे, मी काळी आहे, मी उंच आहे, मी ठिंगणे आहे. या मीला धरून मीच्या संबंधित ज्या ज्या संकल्पना आहेत त्या ह्या देहाशी जोडून ज्या आहेत त्या सगळ्या भगवंत म्हणतात ते तू केवळ ह्या स्थूल शरीरच नाही आहे, तू ते सूक्ष्म शरीर पण आहे. पण त्या सूक्ष्म शरीरातही काय इन्क्लूड होत असते, तो 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय, 5 प्राण आणि अंतःकरण चतुष्टय असे 19. अर्थातच हे ज्याला आपण हे जे आपले दिसत आहेत हे याच्यात ज्ञानेंद्रिय कर्मेंद्रिय आहेत, हे सूक्ष्म आहे. जे कठोपनिषद म्हटलं आहे की कानाचा कान, डोळ्याचा डोळा, ते 5 कर्मेंद्रिय, 5 ज्ञानेंद्रिय आणि सूक्ष्म म्हणजे 5 सूक्ष्म कर्मेंद्रिय, 5 सूक्ष्म ज्ञानेंद्रिय आणि 5 सूक्ष्म प्राण आणि अंतःकरण चतुष्टय ज्याला आपण मन, बुद्धी, चित्त, अहंकार म्हणतो, असे हे 19 घटक मिळून हे आपलं सूक्ष्म शरीर तयार झालं. आणि जेव्हा मनुष्याचा देहांत होतो म्हणजे हे स्थूल शरीर तो ठेवतो, ते इथंच पडलं राहते आणि ह्या 19 म्हणजे सूक्ष्म शरीरात जे आहे ते जसंच्या तसं घेऊन नवीन शरीरात चालला जातो. म्हणजे एखादा जसा सरकारी नोकरीतला बाबू असतो, कर्मचारी असतो, त्याची दुसऱ्या गावी नोकरी बदली होते, तर आपल्या घरातलं सगळं सामान बिमान तो इथून पॅक करतो, दुसऱ्या ठिकाणी त्या गावाला जिथं त्याची नोकरी असते तिथं जातो आणि तिथं ते सामान जसंच्या तसं ठेवतो आणि या ऑफिसमध्ये जे काम तो करत होता तिथल्या ऑफिसमध्ये तेच काम करतो. म्हणजे फक्त जागा बदलली आहे, काम तोच करतो. तसंच हा देह स्थूल देह हा सोडतो आणि नवीन देह धारण करतो, पण ह्या सूक्ष्म वासना ज्या आहेत त्या सगळ्या घेऊन त्या देहात जातो आणि इथं ज्या ज्या त्या वासना त्याच्या पूर्ण झाल्या नाहीत किंवा अपुऱ्या राहिल्या आहेत त्या तिथं जाऊन तो पूर्ण करतो. म्हणजेच तिथं मन हे नवीन मनुष्याचं देह हा नवीन असतो, पण त्याच्या वासना ज्या आहेत त्याच्या कामना आहेत हे सूक्ष्म मन त्याही योनीमध्ये तेच असते. प्रत्येक योनीमध्ये मग ती कोणती योनी मिळेल हा विषय वेगळा आहे, पण त्या प्रत्येक योनीमध्ये तो हे सगळं त्याचं भातकं 19 म्हणजे सूक्ष्म ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय, 5 ज्ञानेंद्रिय, 5 प्राण आणि 4 ते मन, बुद्धी, चित्त, अहंकार असे 19 प्रत्येक योनीमध्ये त्याचे सारखेच असतात, तेच असतात. आणि अशा रीतीने एक सिद्धांत सांगितला आहे, जन्म घ्यावा लागो वासनेच्या संगे. जशा जशा आपल्या वासना असतील त्यानुसारी त्या इच्छा अपूर्ती आहेत त्या पूर्ण करण्यासाठी त्या भोगानुरूप त्याला त्या भोग आणि त्या वासना पूर्ण करण्यासाठी मनुष्याला पुढचा जन्म घ्यावा लागतो. मग आता भगवद्गीता आपल्याला सांगते भगवत प्राप्तीसाठी. आता आपल्या मनामध्ये प्रश्न येतो की हे माहिती झाल्यावर काय फायदा झाला हो, मला काय मिळवलं मी? हे आपण मनुष्य आहो, प्रत्येक अभ्यासाच्या मागे आपलं किंवा प्रत्येक गोष्ट आपल्याला माहिती झाली की आपल्याला वाटते हे माहिती करून मला काय मिळणार आहे, पुढच्या जन्मात होईल, आता तर मी काहीच नाही करू शकत ना. पण आपल्याला हा भगवत गीतेचा अभ्यास आपल्याला जो श्री गुरूंनी हा अभ्यास करून घेतलेला आहे, कारण ह्या मनुष्य देहात आपल्याला कळत आहे इतर देहांमध्ये त्या भोग योनी आहेत तिथं आपल्याला कळत नाही. आणि हा देह मी जर सोडला आणि दुसरा कोणता मिळेल, ते म्हणतात की वासनानुसारी त्या जर भगवत प्राप्तीनुसारी असेल, त्या चांगल्या असतील म्हणजे संवादी असतील तर चांगला देह मिळेल, पण कोणतीही गॅरंटी नाही. कोणीही असं बॉन्ड पेपरवर लिहून दिलं नाही की तुला पुन्हा मनुष्य देहच मिळेल म्हणून. पण आता मला मिळाला आहे, मी या मनुष्य देह जो मिळाला आहे, आज मला क्रियमान स्वातंत्र्य आहे, मी हे स्वातंत्र्य वापरायचं आहे. आज आपल्या सगळ्यांच्या भाग्याने आपल्याला श्री गुरूंची प्राप्ती सुद्धा झालेली आहे. म्हणजे अति
अति हरी कृपा झालेली आहे. आणि अशी आपल्याला जर ही प्राप्ती झालेली आहे तर आपण काय केलं पाहिजे, म्हणजे आपल्याला ह्या माहितीपासून काय करायचं आहे हे आज मला ह्या अभ्यासाने कळून गेलेलं आहे, की जेणेकरून आपल्याला आता साफ साफ कळलं आहे की या वासना ज्या आहेत त्या मला दुसरा जन्म घ्यायला लावणार आहेत. तर मी इथंच व्यवस्था केली पाहिजे की ह्या वासना मी थांबवल्या पाहिजे. त्या मग संवादी असो की विसंवादी असो, म्हणजे वाईट असो की चांगल्या असो, वासनाच नको. कारण मला हे जन्म मृत्यूचे चक्र थांबवायचं आहे. हे मला माझ्या श्री गुरूंनी शिकवलं आहे, हे भगवद्गीतेने शिकवलं आहे. ही माहिती मला झालेली आहे. मग आताच आपण साधना पंचकमचा अभ्यास केलेला आहे. त्यात काय शिकलो, पापोघ परिधूयताम, म्हणजे हे जे विचार आहेत पापाचे, म्हणजे रजगुणाचे तमगुणाचे, त्याला मार्ग द्यायचा नाही. आणि जे संवादी विचार आहेत, जे चांगले आहेत, त्यांना विकसित करायचं. त्यानुसार आपल्या जीवनात आपण वागायचं. म्हणजेच काय आहे की मनुष्य जन्म, आपण या मनुष्य जन्माला म्हणजे या मनुष्य देहाला प्राप्त झालेला आहोत. तर आपल्याला या नर जन्माचे महत्व कळले पाहिजे. नर जन्म हा तुला मिळाला, विचार करवा जरा मानवा, विचार करवा जरा, थोडा विचार केला पाहिजे. आणि दुसरं, मनुष्य जन्माचे लेणे अकस्मात येत भाग्याने, येथेची ब्रह्म जाणणे नियोजित. हे ईश्वराचं जे हे नियोजन आहे ते माझे असलं पाहिजे. मी त्याच्याशी एकरूप झालं पाहिजे. माझ्या अपेक्षित त्याला त्याच्यात मी टाकायच्या नाही. अपेक्षित म्हणजे हे हवं ते हवं ते मी त्याच्यात मिळवायचं नाही. असं जर मला जमलं तर मला दुसरा देह धारण करण्याची आवश्यकता पडणार नाही. आणि ते वर्तमान देहातच या वासना आहेत, या संवादी असतील तर चांगल्या देहाकडे घेऊन जातील आणि चांगल्या दिशेकडे घेऊन जातील. आणि जर ह्या विसंवादी असतील म्हणजेच भोगाकडे नेणारे असतील. आणि शास्त्राने किंवा कोणीही योग्य ते भोग घ्यायला मनाई नाही केली आहे ना हो, पण ते आपल्याला असं वाटते की मी सैराट जाईल का, नाही नाही, असं काही नाही आहे. योग्य त्या प्रमाणात या देहाला खाणे पिणे औषध पाणी दिलंच पाहिजे. पण त्यातच ते रेंगाळत राहणं, त्याच्या भोगातच रेंगाळत राहणं, रमत राहणं, रंगत राहणं, हे अयोग्य आहे. जर आम्ही आमच्या या जीवनाचा संपूर्ण वेळ याच्यामध्ये देत असू आणि अशा या भोग वासनेच्या कर्मामध्ये जर आम्ही जात असू तर याचा मनुष्य देहाचा, नर देहाचा पारमार्थिक दृष्टीने आम्ही चांगला उपयोग केला नाही, असं माझं होता कामा नये. नरदेहाचा खरा उपयोग काय आहे, नरदेहाचा खरा उद्देश काय आहे, की ज्याने मला हा देह दिला आहे, ज्याने मला हे नरदेह प्रदान केला आहे, ते स्वरूप मी जाणावं. त्याला एखाद्या वेळेस त्याचे एकरूपता पावावी. साधं जीवनात हो, आपल्या व्यवहारात कोणी आपल्याला अडचणीत आपल्याला जर काही मदत केली असेल तर आपण म्हणतो त्याला भेटलं पाहिजे आणि त्याला थँक्यू तरी म्हटलं पाहिजे. तर एवढं मोठं घबाड ज्याने दिलं आहे हो आपल्याला, ज्याने हा आपल्याला नरदेह दिला आहे, त्या स्वरूपाला आपण जाणलं पाहिजे की नाही. त्या स्वरूपाशी जीवो ब्रह्मैव नापराहा, त्या ऐक्याला, ती प्रत्यक्ष अनुभूती मी या देहाने घेतली पाहिजे, ही अपेक्षा आहे. मी ती सच्चिदानंद पदवी घेतली पाहिजे. मनुष्य देहाचे लेणे अकस्मात भाग्याने, तेथेची ब्रह्म जाणणे, हे ब्रह्म मी जाणलं पाहिजे. कारण मला ईश्वराने कृपा केलेली आहे आणि हा मनुष्य देह दिला आहे. तर त्याचं काय आहे, आपण श्री गुरु कृपेने इथं बसून भगवद्गीतेचा अभ्यास करत आहोत. या जीवनाचा प्रत्येक क्षण आपला अनमोल आहे आणि तो क्षण, त्या क्षणाची विल्हेवाट मी योग्य लावली की नाही लावली. जर मी ह्या वासनानुसारी मी लावत असेल तर त्याची मी योग्य विल्हेवाट लावली नाही. पण श्री गुरूंनी भगवद्गीतेने सांगितल्यानुसारी मी जर सच्चिदानंद पदवी घेणे अशाकडे जात असेल तर ती योग्य विल्हेवाट झाली आहे.
नाही तर मग आला आला ह्याला जन्माला आला आणि पाणी वाहू वाहू वेला, असं माझं होता कामा नये. इथं जर मी अशी माझी ही सगळी विल्हेवाट देहाची जर मी अशी लावत असेल तर ह्या मी जन्म घेण्याचे सार्थक केले, नाहीतर ठीकच ठीक आहे. असं काहीही माझ्याकडनं तरी होता कामा नये, अशी ही भूमिका विश्वामध्ये माझं काय महत्व आहे. मी हे जन्म घेतला आहे, मनुष्य म्हणून मी जन्माला आले आहे, तर या जगामध्ये आपलं हे मोठं विश्वाचं आपल्याला काही घेणं देणं नाही आहे. आपलं लहानसं विश्व, त्याच्यामध्ये माझी भूमिका काय आहे, माझं कर्तव्य काय आहे, हे मला बघायचं. आणि मेन माझं काय आहे, सच्चिदानंद पदवी घेणे. आपण सगळे जन्माला आलो आहोत तर आपल्याला 4 कर्म करावेच लागतात. एक कर्तव्य कर्म, एक आपलं व्यावसायिक कर्म, एक कर्तव्य कर्म, एक धर्म कर्म आणि सगळ्यात महत्वाचं आध्यात्मिक कर्म. हे आपल्याला आपलं करावंच लागते. आपण हे 2 मध्येच आपण जमतो, कर्तव्य कर्म आणि व्यावसायिक कर्म. ह्या 2 कडे आपलं कमी लक्ष असते आणि आध्यात्मिक कर्म तर अजिबातच नाही. आणि हे कर्म मी माझं केलं पाहिजे आणि त्याच्यासाठी मला काय काय मदत येते, कशाचे कशाचे मला काय म्हणावं त्याला विकार होतात किंवा याच्यामध्ये मला काय आडवं येते, हे मला बघितलं पाहिजे. याच्याकडे मी निरीक्षण केलं पाहिजे. आणि तेव्हा लक्षात येते की हा माझा अहंकार मला इथं सगळ्यात जास्त आडवं येत असते. अहम अहम म्हणते इति अहंकार. हा अहंकारच हे मध्ये येते. आणि ह्या अहंकार, शरीर, मन मी आहे, माझी बुद्धी मी आहे, हे इंद्रिय मी आहे, मग मी काम, क्रोध, लोभ, मत्सर, हे बुद्धीचे आवरण दोष, हे सगळे 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय, 5 प्राण, हे सगळे मला या माझ्या पूर्तीसाठी, ह्या माझ्या उद्देश पूर्तीसाठी मध्ये येतात. अहम आणि ममता मोहाचे माता पिता. हा मोह सगळ्यात पहिले आडवा येतो. आणि मग मी काय करावं, असंग शस्त्रेनं दूरेनं चित्वा. अशा रीतीने मी असंगत्वाने, कोण आहे मी कोण आहे तर चिदानंद रूपम शिवोहम शिवोहम. मी देह नाही, मी इंद्रिय नाही, मी मन नाही, मी बुद्धी नाही, मी चिदानंद रूपम शिवोहम शिवोहम. याच्यासाठी मी कसं केलं पाहिजे तर अकर्ता म्हणून मी कर्म केलं तर संचित आहे हे संपून जाते. आणि क्रियमान कर्म आहे हे अकर्ता म्हणून केलं तर क्रियमान म्हणजे प्रारब्ध, हे भोगवूनच संपवावं लागते, हे भोगून संपून जाते. आणि अकर्ता म्हणून कार्य केलं तर नवीन संचित तयार होत नाही. म्हणजेच क्रियमान संचित प्रारब्ध अवघा झाला नारायण. इथंच ओवी आहे, संचित आणि क्रियमान न लगे तयास जाणं, देहाध्यासे विण आत्मा इथं. संचितही नाही, क्रियमान नाही, न लागे जायास, न लागे सायास जाणे, देहाध्यासा विना काय उरलं मग, फक्त आणि फक्त आत्मा, तो मी आहे. काय मला माझ्या गुरूंनी उपदेश दिला आहे, ऐक शिष्या येथील वर्म सोय तुझी आहे ब्रह्मा. आणि जर मी असा माझ्या सगळ्या माझ्या याच्यासाठी, माझ्या उद्देशपूर्तीसाठी हे सगळं मला जर आडवं येतेच तर हे काही काढून फेकायचं नाहीये. फक्त मी असंग शस्त्रेनं दूरेनं चित्वा, म्हणजे याने मी या सगळ्यांचा बाध करायचा आहे. मला जो श्री गुरूंनी तत्वमसी उपदेश दिला आहे त्याच्या असी पदावर मला आरूढ व्हायचं आहे. सच्चिदानंद पदवी मला घ्यायची आहे, मला आनंद स्वरूप व्हायचं आहे. आणि हे आनंद स्वरूप होण्यासाठी कसं करायचं आहे, ज्ञानी व्हायचं आहे. ऐक ज्ञानाचे लक्षण, ज्ञान म्हणजे आत्मज्ञान.
आणि पहावे आपणासी आपण या नाव ज्ञान, असं मला व्हायचं आहे. तर त्याच्यासाठी काय करायचं आहे, तो म्हणतात देहबुद्धी ते आत्मबुद्धीचा प्रवास करा. हा प्रवास करायचा आहे. मग ह्या प्रवासासाठी मी कुठं पोचली, प्रवासाला तर निघाली हो मी, पण कुठं पोचली काही कळायला मार्ग आहे का? आचार्य म्हणतात मी सांगतो कोणते कोणते स्टेशन येतील, त्यावरून बरोबर तुझं मार्गक्रमण सुरू आहे का तर बघ. आचार्य म्हणतात सगळ्यात पहिलं स्टेशन आहे सत्संगत्व. सत्संगत्वे निसंगत्व. आता तू हा मार्गक्रमण करायला या प्रवासात निघाला आहेस, निसंग सत्संगात जाऊन बस. सारासार विचारे संत संगे सांगितलं आहे. देहबुद्धी ते आत्मबुद्धी करायची आहे तर काय म्हटलं आहे, सारासार विचारे संत संगे. गेला का सत्संगामध्ये, जा तिकडे. आता सत्संगामध्ये आले आहे, पहिलं स्टेशन सुरू झालं आहे प्रवास निसंगत्व. आलं का दुसरं स्टेशन, निसंग झाला आहे का तू, विचार कर. आणि निसंगत्वे निर्मोहत्व, तुझा मोह सुटला आहे का? मोह सुटण्यासाठी अहम आणि ममता, मोहाचे माता पिता, तुझा अहम आणि ममता सुटली आहे का? आपण आपलं बघायचं. कठोर आत्मपरीक्षण डॉक्टर काका म्हणतात, हे माझं मी करायचं. आणि निर्मोहत्वे निश्चल तत्व. निर्मोहत्व झालं आहे का, तर जवळ आहे हो, आता आलंच गाव. काय, निश्चल तत्व. आणि निश्चल तत्वे जीवन मुक्ती. श्री गुरु म्हणतात तिथं मी उभाच आहे रे तुला घ्यायला, हृदयाशी घालायला. शैलाताई आपलं औक्षण करायला उभीच आहे. मग काय तिथं कुठं जायचं आहे, हा प्रवास करायचा आहे. मला श्री गुरुंशी एकरूप व्हायचं आहे. श्री गुरूंच्या त्या तत्वाशी जाऊन मला मिळायचं आहे. एकरूपता, आपणासारखे कत्ती तत्काळ, हे मला करायचं आहे. त्यांच्याशी, त्यांच्या त्या जागेवर, त्यांच्या त्या निश्चल तत्वावर, त्या जीवन मुक्तीच्या ठिकाणी मला जाऊन माझा प्रवास थांबवायचा आहे. आणि अशा प्रवासाला निघालं की त्यांच्या घरी जाऊन पोचते. म्हणजे यवतमाळला जायचं आहे असं म्हणायचं नाही आहे. निरंजनी आम्ही बांधी येले घर, तिथं माझ्या श्री गुरूंचं घर आहे. तिथं ते उभेच आहेत मला हृदयाशी धरायला. मी तिथं पोचलं पाहिजे. माझे श्री गुरु म्हणतात, श्री गुरूंकडून कधी उशीर होत नसते, उशीर होत असते शिष्याकडून. कोणत्या स्टेशनवर थांबला रे बाबा, थांबलो श्री गुरु देवा थोडूसा भजे खायला. तर म्हणतात ठीक आहे, कारण हे खाण्यापिण्याची मनाई नाही आहे ना. भूक लागली आहे, खाऊन घे बाळा, चल पुढे हो. नाही आता गुरुदेवा इतकं छान वाटत आहे, मी इथं भज्याची दुकानच लावतो, झालं कल्याण. असं माझं होता कामा नाही. प्रत्येक स्टेशनवर कुठं माझी गाडी अटकली आहे, तिथून ती गाडीचा चक्का काढण्याचे सगळे ठोकताळे आपल्याला श्री गुरु सांगतात. पण तू प्रवास कर म्हणतात, थांबू नको. कुठं गाडी अटकली विचारतात ते, देवा श्री गुरुदेवा इथं अटकलं आहे, काय करू सांगा. एकदम परफेक्ट सांगतात, कारण हे मार्गक्रमण त्यांनी केलेलं आहे. त्या मार्गाने ते आपल्याला बरोबर घेऊन जातात. कुठही अडचण येईल तिथं उभीच आहेत, कृपाळू दयाळू असे श्री गुरु. आणि हृदयाशी धरायला तर नेहमी तयार. पण तू माझ्यासारखा हो, असा बरबरलेला मी तुला घेऊ शकत नाही. मी सोहळ्यात आहे, आई म्हणते ना सोहळ्यात आहे, तसे श्री गुरु म्हणतात तू माझ्यासारखा हो, तर मी तिथं उभाच आहे. हा प्रवास तुम्हाला आम्हाला करायचा आहे. म्हणजे त्या अढळ पदावर, त्या तिथं जाऊन मला स्थिर व्हायचं आहे, जिथून पुन्हा ढळणे नाही, जिथून पुन्हा येणे नाही. जन्म घ्यावा लागे वासनेच्या संगे, हे मी सगळं संपवले आहे. ह्याची देही ह्याची डोळा, मेल्यावर नाही जमत हो, हे सगळं जिवंत असताना.
प्रवास कधी करायचा असतो? जिवंत असताना असतो. मेल्यावर प्रवास होत असतो का? आणि तोही प्रवास म्हातारपणी केला तर मजा नाही येत हो. जवानीमध्ये, तारुण्यामध्ये हा प्रवास करायचा असतो, तर आपण छान आनंदात राहतो. आणि हा आनंद भोगायचा आहे ना हो. तर तारुण्यात केला तर भोगायला मिळेल जास्त वेळ, नाही तर मग भोगायला कसा मिळेल? म्हणून आपण लवकरात लवकर हा प्रवास करायचा असतो आणि ध्येयाकार व्हायचं असते. त्या ध्येय कोणता आहे? तर सच्चिदानंद पदवी घेणे. हा जर आपल्याला म्हणजे जिथं तो ध्येयाकार झालेला असतो, जो तिथं जाऊन पोहोचलेला असतो, तो पुन्हा या देहबुद्धीवर, या देहाच्या ठिकाणी मागे येणं नाही. पुन्हा तो इथं त्या अनुसंधानावरून फिरत नाही, मागे येत नाही. मग कसा असे तो? कर्तव्यतेची सदे, आत्मत्वे तो उदे. आता मी कसा आहे? तो मी आत्मत्वे उदे. असा हा आत्माने, मी आत्मा आहे अशा बुद्धीने तो उरलेला आहे. असा जो आहे तो मी आहे. वायुर्गंधा निवाशयात, हे जे वायू शब्द वापरला आहे ना, म्हणजे प्राण, अपान, समान, व्यान, उपान, हे उदान वायू आहे ना, हा नाकातूनही जाऊ शकतो, कानातूनही जाऊ शकतो, शेवटच्या क्षणी हा प्राण कुठं नाही जाऊ शकतो. पण त्याला जर ह्या सगळ्या वासना अशा रीतीने आपण व्यवस्था केली असेल, तर बरोबर आपण त्या जागेवर जाऊन पोहोचू शकतो आणि कुठंही थांबण्याची व्यवस्था नाही. आणि ही सगळी पुन्हा जन्म येणार नाही. पुन्हा माझ्या कामना, वासनांच्या संगे मला जन्म घ्यावा लागतो, हे आपल्याला ह्या श्लोकांवरून कळलं आहे. तर आपल्याला आता ही व्यवस्था करणं, ह्या अभ्यास श्री गुरु करून घेतात हो. आताच आपल्याकडून करून घेतला आहे साधना पंचकम. आता या अध्यायाचा अभ्यास, गीतेचा अभ्यास कशासाठी? ज्याने त्याने हा आपल्या जीवनामध्ये कार्यान्वित करावा. आणि त्यांच्याच कृपेने आपण हा अभ्यास करतही आहोत. नाहीतर झोपलो असतो किंवा घरकाम केले असते. असं आपण जेव्हा हे करतो आहे, तर मग आता मी आहे तर कसा मी उरावं? तर विधी ते पायते, निषेधाते गायते, मज देवनी जायते कर्मफळ. बस हा एक नियम आपण आपल्या आयुष्यात ठेवला तर आपण त्या पदाला, त्या अढळ पदाला प्राप्त होऊया अशी श्री गुरुचरणी प्रार्थना करते. झालेली सेवा त्यांच्या चरणी अर्पण करते. सगळ्यांना नमस्कार करते. श्रीराम, जय राम, जय जय राम.